श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 29वा सर्ग वाचूया. जेव्हा सूर्य अस्ताचलाला निघून गेला तेव्हा पराक्रमी दशग्रीवाने आपल्या सेनेसह कैलासावरच रात्री मुक्काम करायचे ठरविले. मग कैलासाप्रमाणेच श्वेतकांतीच्या निर्मल चंद्रदेवाचा उदय झाला आणि नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्जित निशाचरांनी ती विशाल सेना गाढ निद्रेच्या अधीन झाली. परंतु महापराक्रमी रावण त्या पर्वताच्या शिखरावर स्तब्धपणे बसून चंद्राच्या चांदण्याने सुशोभित झालेल्या त्या पर्वताच्या विभिन्न स्थानांचे नैसर्गिक सौंदर्य निहाळू लागला. कोठे कर्णिकारांची दीप्तिमान कानने शोभत होती, तर कोठे कदंब आणि बकुळ वृक्षांचे समूह आपली रमणीयता विखरीत होते. कोठे मंदाकिनीच्या जलाने भरलेली आणि प्रफुल्ल कमलांनी अलंकृत पुष्करणी शोभत होत्या. कोठे चाफा, अशोक, नागकेसर, मंदार, आंबा, पाटल, लोध, प्रियंगू, अर्जुन, केतक, तगर, नारळ, प्रियाल आणि पनस इत्यादी वृक्ष आतल्या पुष्पादींच्या शोभेने त्या पर्वत शिखराचा वनप्रांत उद्भासित करीत होते. मधुर कंठाचे कामार्त किन्नर आपल्या कामिनींसह तेथे रागयुक्त गीत गात होते. ती गीते कानावर पडताच मनाचा आनंद वाढवित होती. ज्यांचे नेत्रप्रांत मदाने काहीसे लाल झाले होते ते मदमत्त विद्याधर युवतींशी क्रीडा करीत हर्षमग्न झाले आहेत असे दृश्य दिसत होते. तेथून कुबेराच्या भवनात गाणाऱ्या अप्सरांच्या गीतांचा मधुर ध्वनी घंटानादासारखा ऐकू येत होता. वसंत ऋतूच्या सर्व पुष्पांच्या गंधाने युक्त वृक्ष हवेच्या थपडा खाऊन फुलांचा वर्षाव करीत त्या सर्वच पर्वताला सुगंधित करून टाकत होते. विविध कुसुमांचा मधुर मकरंद तसेच परागाने मिश्रित प्रचूर सुगंध, मंद मंद वाहणारा वारा, सुखद वारा रावणाची कामवासना वाढवित होता. संगीताची मधुरतान, तरतऱ्हांच्या पुष्पांची समृद्धी, शीतल वायूचा स्पर्श, पर्वताचा आकर्षकपणा, रजनीची मधुर वेळ आणि चंद्रोदय या साऱ्या उद्दीपित करणाऱ्या गोष्टीमुळे तो महापराक्रमी रावण कामाधीन झाला आणि वारंवार दीर्घ श्वास घेत चंद्राकडे पाहू लागला. तेवढ्यात समस्त अप्सरात श्रेष्ठ सुंदरी पूर्ण चंद्रमुखी रंभा दिव्य वस्त्राभूषणांनी विभूषित होऊन त्या मार्गावर जाताना दिसली. तिच्या अंगाला दिव्य चंदनाचा अनुलेप होता आणि केशपाशात पारिजातकाची फुले गुंफलेली होती. दिव्य पुष्पांनी आपला शृंगार करून ती प्रियकराच्या भेटीच्या दिव्योत्सवासाठी निघालेली होती. मनोहर नेत्र तसेच मेखलेने विभूषित केलेले पीन, जघन स्थळ या गोष्टी म्हणजे तिला रतीकडून मिळालेली उत्तम भेट होती. तिच्या कपोलादीवर हरिचंदनाचे चित्ररचना केली गेली होती. ती शाही ऋतूत होणाऱ्या नूतन पुष्पांच्या आर्द्र हारांनी सजलेली होती आणि आपली अलौकिक कांती, शोभा, द्युती तसेच कीर्तीने युक्त होऊन त्यावेळी प्रतिलक्ष्मीच प्रमाणे भासत होती. तिचे मुख चंद्राप्रमाणे मनोहर होते आणि दोन्ही सुंदर भुवया कमानीसारख्या दिसत होत्या. ती सजल जलधाराप्रमाणे नीलवर्णी अंकुश ल्यालेली होती. तिच्या जाघांचा चढ उतार हत्तीच्या सोंडेप्रमाणे होता. दोन्ही हात इतके कोमल होते की जणू झाडाची कोवळी पालवीच होती. ती सेनेमधून जात होती तेव्हा रावणाने तिला पाहिले. तिला पाहताच तो कामदेवाच्या
ची शिकार झाला आणि उभा राहून त्याने अन्यत्र जाणाऱ्या रंभेचा हात पकडला. ती बिचारी अबला लाजेने संकोचली, परंतु तो निशाचर मंद हसत तिला म्हणाला, वरारोहे, कुठे बरं जात आहेस? कुणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःच निघाली आहेस? कुणाच्या भाग्योदयाची वेळ आली आहे की जो तुझा उपभोग घेईल? कमलांचा आणि उत्पलांचा सुगंध धारण करणाऱ्या तुझ्या या मनोहर मुखारविंदाचा रस म्हणजे अमृताचंही अमृत आहे. आज या अमृत रसाचा आस्वाद घेऊन कोण बरं तृप्त होणार आहे? भिरुते, परस्परांना खेटून बसलेले तुझे हे सुवर्णमय कलशांसारखे सुंदर पिन उरोज कुणाच्या वक्षस्थलांना आपला स्पर्श बहाल करतील. सोन्याच्या लढींनी विभूषित तसंच सुवर्णमय चक्राप्रमाणे विपुल विस्तारयुक्त तुझ्या पिन जघन स्थलावर जो स्वर्गासारखा भासतो त्या जघन प्रदेशावर आज कोण आरूढ होईल? इंद्र, उपेंद्र किंवा अश्विनी कुमारही का असेना, यावेळी कोणता पुरुष मला वरचढ आहे का? भिरू, तू मला सोडून अन्यत्र जाते आहेस हे ठीक नव्हे. स्थूल नितंबांच्या सुंदरी ही सुंदर शिळा आहे, हिच्यावर बसून विसावा घे. या त्रिभुवनाचा जो स्वामी आहे तो मजहून भिन्न नाही. मीच सर्व लोकांचा अधिपती आहे, तिन्ही लोकांच्या स्वामींचाही मी स्वामी आहे. तसेच विधाता असलेला हा दशमुख रावण आज अशा प्रकारे विनीत भावानं हात जोडून तुझी याचना करतो आहे. सुंदरी, माझा स्वीकार कर. रावण असे म्हणाल्यावर रंभेचा थरकाप झाला. ती हात जोडून म्हणाली, प्रभू, प्रसन्न व्हा, माझ्यावर कृपा करा. तुम्ही तुमच्या मुखानं असं बोलणं योग्य नव्हे, कारण तुम्ही माझे गुरु आहात, पितृतुल्य आहात. जर दुसरा कोणी पुरुष माझा विनयभंग करू लागला तर त्याच्यापासूनही तुम्ही माझं रक्षण केलं पाहिजे. मी धर्मानं तुमची पुत्रवधू आहे. तुम्हाला हे मी खरं तेच सांगते आहे. रंभा आपल्या पावलांकडे पाहत अधोवदन उभी होती. रावणाची दृष्टी पडल्यामुळे भयभीत होऊन तिच्या अंगावर शहारे आले होते. त्यावेळी रावण तिला म्हणाला, रंभे, जर हे सिद्ध झालं की तू माझ्या मुलाची पत्नी आहेस तरच तू माझी पुत्रवधू होऊ शकशील, अन्यथा नाही. हे तेव्हा ठीक तर असे म्हणून रंभा रावणाला उत्तरादाखल म्हणाली, राक्षस शिरोमणी, धर्मानुसार मी तुमच्या पुत्राचीच पत्नी आहे. आपले मोठे बंधू कुबेर, त्यांचे पुत्र मला प्राणाहूनही अधिक प्रिय आहेत. ते तिन्ही लोकात नलकुबर या नावानं प्रसिद्ध आहेत. तसेच धर्मानुष्ठानाच्या दृष्टीनं ब्राह्मण आणि पराक्रमाच्या दृष्टीनं क्षत्रिय आहेत. ते क्रोधात अग्नीसारखे आणि क्षमेत पृथ्वीसारखे आहेत. त्याच लोकपाल कुमार प्रियतम नलकुबरांना आज मी भेटीचा संकेत दिलेला आहे. हा सारा शृंगार मी त्यांच्यासाठीच धारण केलेला आहे. ज्याप्रमाणे ते माझ्यावर अनुरुक्त आहेत त्याचप्रमाणे मी देखील त्यांच्यावर प्रगाढ प्रेम करते, अन्य कुणावर नाही. शत्रूचं दमन करणाऱ्या राक्षस राजा, हे सत्य दृष्टी समोर ठेवून तुम्ही यावेळी मला सोडून द्या. ते माझे प्रियतम धर्मात्मा उत्सुक होऊन माझी प्रतीक्षा करीत असतील. त्यांच्या सेवेच्या या कामात आपण इथं विघ्न आणू नये. मला सोडून द्या राक्षसराज. तुम्ही सत्पुरुषांनी आचरलेल्या धर्ममार्गावर चालावं. तुम्ही माझे माननीय गुरुजन आहात, म्हणून तुम्ही माझं रक्षण केलं पाहिजे. हे ऐकून दशग्रीवाने विनयाचा आविर्भाव आणून म्हटले, रंभे, तू स्वतःला जी माझी पुत्रवधू म्हणवितेस ते ठीक वाटत नाही. हे नातं त्या स्त्रियांना लागू पडतं की ज्या कुण्या एका पुरुषाची पत्नी असतात.
तुझ्या देवलोकाची स्थिती तर वेगळीच आहे. तिथं सदैव हाच नियम चालत आलेला आहे की अप्सरांना कुणी पती नसतो. तिथं कुणी एका स्त्रीशी विवाह करून राहत नाही. असे म्हणून त्या राक्षसाने रंभेला बलपूर्वक शिळेवर बसविले आणि कामभोगात आसक्त होऊन तिच्याशी समागम केला. रंभेचे पुष्पहार तुटून खाली पडले. सारी आभूषणे अस्ताव्यस्त झाली. उपभोगानंतर रावणाने रंभेला सोडून दिले. तिची दशा त्या नदीसारखी झाली की जिला एखाद्या गजराजाने क्रीडा करून घुसळून टाकले आहे. ती अत्यंत व्याकुळ झाली. वेणीबंध तुटल्यामुळे तिचे सुटलेले केस हवेत उडू लागले. तिचा शृंगार विस्कटला. करपल्लव कंप पाहू लागले. ती अशी भासत होती की जणू फुलांनी सुशोभित झालेल्या वेलीला हवेने हलवून सोडले आहे. लाजेने आणि भयाने कापत ती नलकुबरापाशी गेली आणि हात जोडून त्याच्या पावलावर कोसळली. रंभेला त्या अवस्थेत पाहून महात्मा नलकुबराने विचारले, भद्रे, काय बरे झाले? तू माझ्या पावलावर का कोसळलीस? ती थरथर कापत होती. तिने दीर्घ श्वास घेऊन हात जोडले आणि जे काही घडले ते नीटपणे सांगण्यास सुरुवात केली. ती म्हणाली, देवा, दशमुख रावण स्वर्गलोकावर आक्रमण करण्यासाठी आला आहे. त्याच्याबरोबर खूप मोठी सेना आहे. त्यानं आज रात्री इथंच मुक्काम ठोकला आहे. शत्रुदमन वीरा, मी तुमच्या भेटीला येत होते, परंतु त्या राक्षसानं मला पाहिलं आणि माझा हात पकडला. मग विचारलं, तू कुणाची स्त्री आहेस? मी त्याला सारं काही खरं खरं सांगितलं, परंतु त्याचं हृदय कामजनित मोहानं आक्रांत होतं, म्हणून त्यानं माझं म्हणणं ऐकलं नाही. देवा, मी वारंवार प्रार्थना करीत राहिले की प्रभू, मी तुमची सून आहे, मला सोडून द्या. परंतु त्यानं माझं सारं म्हणणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि बलपूर्वक माझ्यावर अत्याचार केला. उत्तम व्रताचं पालन करणाऱ्या प्रियतमा, या विवश दशेत माझ्याकडून जो अपराध झाला आहे त्याबद्दल मला क्षमा करा. सौम्य नारी अबला असते. तिला पुरुषासारखं शारीरिक बळ असत नाही. त्यामुळं मी त्या दुष्टापासून संरक्षण करू शकले नाही. हे ऐकून वैश्रवण कुमार नलकुबराला अत्यंत क्रोध आला. रंभेवर केला गेलेला तो महान अत्याचार ऐकून त्याने ध्यान लाविले. त्यावेळी 2च घटकात रावणाचे ते कुकर्म जाणून घेतल्यावर वैश्रवण पुत्र नलकुबराचे डोळे क्रोधाने लाल झाले आणि त्याने आपल्या हातात जल घेतले. जल घेऊन प्रथम विधिपूर्वक आचमन करून नेत्रादी सर्व इंद्रियांचा स्पर्श केल्यानंतर त्याने राक्षस राजाला मोठा भयंकर शाप दिला. तो म्हणाला, भद्रे, तुझी इच्छा नसतानाही रावणानं तुझ्यावर बलपूर्वक अत्याचार केला आहे. म्हणून तो आजपासून दुसऱ्या कुठल्याही अशा युवतीशी समागम करू शकणार नाही की जी त्याला संमती नाही. जर तो कामपीडित होऊन त्याची इच्छा न करणाऱ्या युवतीवर बलात्कार करील तर तत्काळ त्याच्या मस्तकाचे 7 तुकडे होतील. नलकुबराच्या मुखातून प्रज्वलित अग्निप्रमाणे दग्ध करणारा हा शाप बाहेर पडताच देवांच्या दुंदुभी वाजू लागल्या आणि आकाशातून पुष्पवर्षाव होऊ लागला. ब्रह्मादी सर्व देवांना मोठा हर्ष झाला. रावणाकडून केली गेलेली लोकगती तसेच त्या राक्षसाचा मृत्यू देखील जाणून घेतल्यामुळे ऋषींना तसेच पितरांना मोठा आर्तद वाटला. तो रोमांचकारी शाप ऐकून दशग्रीवाने तो न आवडणाऱ्या स्त्रियांशी मैथून करणे सोडून दिले. तो ज्या ज्या पतिव्रता स्त्रियांना अपहरणपूर्वक घेऊन गेला होता त्या सर्वांच्या मनाला नलकुबेराने दिलेला तो शाप मोठा प्रिय वाटला. तो ऐकून त्या सर्वजणी खूप आनंदी झाल्या. इथे 29वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 30वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.